आत्मचिंतन करा, आत्मचिंतन करा डोकेजी, आत्मचिंतन करा, हवेत राहू नका, नाही यापेक्षा वाईट परिस्थिती तुमच्यावरती येणार आहे. आत्मपरीक्षण करा. राज्यात काँग्रेस 5 नंबरवरती आहे, राज्यात काँग्रेस 5 नंबरवरती आहे, याचं आत्मपरीक्षण करा. तुष्टीकरणाचे राजकारण करून एखादी एक सीट मिळवली म्हणून खुश होऊ नका. राज्यात तुम्हाला जनतेने नाकारलेला आहे, राज्यात तुम्हाला जनतेने नाकारलेला आहे, तुम्ही तो बघा, खुश होऊ नका. तुष्टीकरणाचे राजकारण करून तुम्ही आजपर्यंत निवडणुका जिंकत आलेला होता, आता उलटून होणार नाहीये. तुम्हाला राज्यातील जनतेने नाकारलेला आहे. काँग्रेस ही 5व्या नंबरवरती आहे, ते सत्य स्वीकारा. ठीक आहे, मी हस्तक्षेप करतोय कारण आल्हाद कलोटींच्या संदर्भातला मुद्दा आल्यानंतर प्रकाश गाडेंचा संताप झालेला दिसला. मला आपल्यालाच कपिलजी बोलायची संधी द्यायची. प्रकाशजी थोडंसं थांबा, एक नवा तपशील येतोय. प्रणिता बोरसे आमची सहकारी आहे, त्या बोलतात. अगदी या तपशिलावर नजर टाकूया. सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे विठ्ठल उगले हे आघाडीवर आहे, सिन्नर मधून ही आकडेवारी. सिल्लोडमध्ये शिवसेनेचे समीर सत्तार हे आघाडीवर आहेत. कन्नडमध्ये राष्ट्रवादीच्या स्वाती कोल्हे आघाडीवर आहेत. मराठवाड्यातली ही आकडेवारी समोर येते. पैठणमध्ये शिवसेनेच्या विद्या कावसानकर ह्या आघाडीवर आहेत. गंगापूरमध्ये राष्ट्रवादीचे संजय जाधव आघाडीवर आहेत. तर खुलताबादेत काँग्रेसचे आमिर पटेल हे आघाडीवर आहे. मराठवाड्यातली ही आकडेवारी आहे. वैजापुरात भाजपचे दिनेश परदेशी आघाडीवर आहेत. मराठवाड्यात भाजप शिवसेना असं काहीचं समीकरण पाहायला मिळतंय सध्या आघाडी पिछाडीवरून. फुलंब्रीत ठाकरे गटाचे राजेंद्र ठोंबरे आघाडीवर आहेत. तुळजापूर नगर परिषदेत भाजपचे 8 नगरसेवक विजयी झालेले आहेत. महत्वाची बातमी तुळजापुरातून भाजपसाठी. इंदापुरात भीमा विकास आघाडीचे प्रदीप गारटकर हे आघाडीवर आहेत. या चर्चेसाठी आपण परत येतोय आणि कपिल ढोके यांची वेळ सुरू होतीये. माझी विनंती आहे फक्त की आता कपिल ढोकेंना बोलू द्यावं. कपिलजी, आपण आपला मुद्दा पूर्ण करा. 1.5 मिनिटाचा वेळ मी आपल्यासाठी देतो. दरम्यान